छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अहिल्या माता होळकरांचा, अण्णा भाऊ साठेंचा, जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जरांगे पाटील आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जय शिवराय, जय भीम। आज सरसेनापती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। याच्या अगोदर सुद्धा त्यांनी अनेक वेळेला उपोषण केले, परंतु आज ते उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आता अचानक आल्यामुळं या ठिकाणी बघितलं दादांची परिस्थिती त्या ठिकाणी, आणि आम्हाला या ठिकाणी राहावलं नाही। आम्हाला अतिशय दुःख होत आहे। दादा उन्हात तर आम्ही सुद्धा सर्वसामान्य मावळे उन्हात। म्हणून आज या ठिकाणी मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, या क्रांती सूर्य संघर्ष योद्धा सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटलाला तमाम मावळ्याच्या वतीने पाठिंबा देत आहे। आणि दादा उन्हात बसल्यामुळं आम्ही सुद्धा जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर आज आम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आम्ही लाक्षणिक या ठिकाणी आंदोलन करून आम्ही सुद्धा या ठिकाणी उघडे झालेलो आहोत। आणि दादा उन्हात तर आम्ही सुद्धा उन्हात मावळे। म्हणून या ठिकाणी सरकारला माझी एक विनंती, फडणवीस साहेब, रावण सुद्धा खूप छक्के-पंजे करीत होते, त्यांचे सोन्याचे महाल होते। शकुनी मामा सुद्धा खूप हुशार होते, तुम्ही तितके इतके हुशार नाहीत। या कष्टकऱ्या शेतकऱ्याच्या गोरगरीब 18 पगड जाती जमातीचा कुणाचाच विरोध नाही, सगळ्याचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला। आणि 4 महाकडाचं ऐकून जर तुम्ही या ठिकाणी डावपेच करीत असताल फडणवीस साहेब, तर रावण आणि शकुनी टिकले नाही तर तुमचे डावपेच काय टिकणार आहेत हेच या ठिकाणी सांगतो। आणि दादा त्या ठिकाणी उन्हामध्ये उपोषणाला बसलेत, आम्ही सुद्धा या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या ऑफिस समोर आम्ही उघडे आणि उन्हात या ठिकाणी निषेध करतो राज्य शासनाचा। आणि मनोज जरांगे पाटील आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही मावळे मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे ठामपणे राहणार हे सांगतो या ठिकाणी। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अहिल्या माता होळकरांचा, अण्णा भाऊ साठेंचा, जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जरांगे पाटील आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जय शिवराय, जय भीम। आज सरसेनापती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। याच्या अगोदर सुद्धा त्यांनी अनेक वेळेला उपोषण केले, परंतु आज ते उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आता अचानक आल्यामुळं या ठिकाणी बघितलं दादांची परिस्थिती त्या ठिकाणी, आणि आम्हाला या ठिकाणी राहावलं नाही। आम्हाला अतिशय दुःख होत आहे। दादा उन्हात तर आम्ही सुद्धा सर्वसामान्य मावळे उन्हात। म्हणून आज या ठिकाणी मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, या क्रांती सूर्य संघर्ष योद्धा सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटलाला तमाम मावळ्याच्या वतीने पाठिंबा देत आहे। आणि दादा उन्हात बसल्यामुळं आम्ही सुद्धा जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर आज आम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आम्ही लाक्षणिक या ठिकाणी आंदोलन करून आम्ही सुद्धा या ठिकाणी उघडे झालेलो आहोत। आणि दादा उन्हात तर आम्ही सुद्धा उन्हात मावळे। म्हणून या ठिकाणी सरकारला माझी एक विनंती, फडणवीस साहेब, रावण सुद्धा खूप छक्के-पंजे करीत होते, त्यांचे सोन्याचे महाल होते। शकुनी मामा सुद्धा खूप हुशार होते, तुम्ही तितके इतके हुशार नाहीत। या कष्टकऱ्या शेतकऱ्याच्या गोरगरीब 18 पगड जाती जमातीचा कुणाचाच विरोध नाही, सगळ्याचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला। आणि 4 महाकडाचं ऐकून जर तुम्ही या ठिकाणी डावपेच करीत असताल फडणवीस साहेब, तर रावण
आणि शकुनी टिकले नाही तर तुमचे डावपेच काय टिकणार आहे हेच या ठिकाणी सांगतो. आणि दादा त्या ठिकाणी उन्हामध्ये उपोषणाला बसलेत. आम्ही सुद्धा या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या ऑफिस समोर आम्ही उघडे आणि उन्हात त्या ठिकाणी निषेध करतो राज्य शासनाचा. आणि मनोज जरांगे पाटील आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही मावळे मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे ठामपणे राहणार ते सांगतो या ठिकाणी. सही